आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जे सांगितलं त्या थोडं एक्सप्लेन केलं आणि त्यातल्या या कंटेंटमध्ये जे फॉर्म्युलेज आपल्याला यूज होणार आहे ते फॉर्म्युले आपण इथं डिराईव्हमध्ये लिहिले आहे, त्याला थोडं समजून पण घेतले आहे. तर प्लीज ते फॉर्म्युले तुम्हाला पण लिहून घ्यायचे, समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ केअरफुली पहा. काय डाऊट असेल कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमचे कमेंट्स लिहू शकता. ठीक आहे, चेक करा. गुड मॉर्निंग. तर आजचा आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कंटिन्युटीचा इंट्रोडक्शन स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं मेन म्हणजे तो जो आपण सांगितला होता LIATE दॅट इज द L मीन्स लॉगॅरिथमिक, I फॉर इनवर्स, A फॉर अल्जेब्रिक, T फॉर ट्रिग्नॉमेट्री, E फॉर एक्सपोनेन्शियल आणि आपण एक्स्ट्रा आपल्याकडून घेत होतो C. देअर C इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे. तर त्यानंतर आता जो कंटिन्युटीचा बेसिक जो महत्त्वाचा आहे तर लक्षात ठेवा. कंटिन्युटीच्या बेसिक आणि कंटिन्युटीची कंडिशन आपण आता ह्या दोन पार्टमध्ये आपण कंटिन्युटी डिवाइड करू. जसं एक्झाम्पल हा आहे आता कंटिन्युटी. दिस इज द चॅप्टर ऑफ कंटिन्युटी. कंटिन्युटी दोन पार्टमध्ये आपण डिवाइड करू. दिस इज द बेसिक अँड दिस इज द कंडिशन. हे थोडं लक्षात ठेवा. बेसिक कंटिन्युटीचा बेसिक काय आहे. आता कंटिन्युटीचा बेसिक सबसे पहिले तो महत्त्वाचा आहे. जर एखादा क्वेश्चन दिला आहे तुमच्याकडं आणि त्या क्वेश्चन दिल्यानंतर तो क्वेश्चन आता आपल्याला सॉल्व करायचा आहे. आता सॉल्व करायचं, मग सॉल्व करण्यामध्येच महत्त्वाचा पॉईंट आहे की त्या क्वेश्चनला सॉल्व करायचा की डायरेक्ट जे स्टेप आहे टेक इन लिमिटची ते टेक इन लिमिट घ्यायची. तर तो सर्वात पहिले बेसिक आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. तर त्यासाठी काय आहे, सर्वात पहिले लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे एखादा फंक्शन दिला आहे, तो फंक्शनमध्ये जर तुमच्याकडं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर प्रेझेंट जर असेल, if the question is given and the question in question the numerator and denominator is present, then check out the denominator is non-zero. आपल्याला चेक आउट करायचा आहे की तो डिनॉमिनेटर आहे हा डिनॉमिनेटर करायला पाहिजे आपला नॉन झिरो. जर डिनॉमिनेटर नॉन झिरो असेल तर आपला डिनॉमिनेटर जो हा नॉन झिरो राहिला पाहिजे. आता डिनॉमिनेटर नॉन झिरो हा चेकआउट कसा करायचा. जर तुमच्याकडे लिमिट दिली आहे, लिमिट x टेन्स टू 3 दिला आहे आणि तुमच्याकडे क्वेश्चन सपोज दिला आहे दिस इज द एक्स स्क्वेअर -9 अपॉन x -3. दिस इज द क्वेश्चन इज गिवन. तर एक्स स्क्वेअर -9 दिस इज द न्यूमरेटर, x -3 इन द डिनॉमिनेटर. आता आपल्याला चेकआउट करायचं आहे की आपला डिनॉमिनेटर सर्वात पहिला आपल्याला सॉल्व करायचा आहे की हा कंटिन्युटीचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला सॉल्व करू. तर सॉल्व करण्यासाठी सर्वात पहिलं मग माहीत राहायला पाहिजे की आता आपण डायरेक्ट याला टेक इन लिमिट घ्यायचा की याला सॉल्व करायचा. तर त्यासाठी काय सबसे पहिला आपण तो बेसिक म्हणजे काय बेसिक सांगितलं लक्षात ठेवा. तो बेसिक काय का डिनॉमिनेटर करायला पाहिजे नॉन झिरो. जर डिनॉमिनेटर नॉन झिरो असेल चेकआउट करायचं का आपला डिनॉमिनेटर झिरो आहे की नॉन झिरो आहे. जर आपला डिनॉमिनेटर नॉन झिरो असेल तर डायरेक्ट लिहायचं टेकिंग लिमिट. लक्षात ठेवा याच्यात दोन कंडिशन येते. मग नॉन झिरो जर आला तर आपण काय करू, आपण टेकिंग लिमिट लिहू. नॉन झिरो जर असेल तर आपण डायरेक्ट काय घ्यायचा, टेकिंग लिमिट घ्यायचा. ठीक आहे. तर टेकिंग लिमिट घ्यायचा. जर समजा तुमच्यावाला डिनॉमिनेटर हा झिरो येत असेल तर मग आपण याला काय करू, सॉल्व करू. लक्षात ठेवा नॉन झिरो असेल तर टेकिंग लिमिट घ्या आणि जर तुमचं डिनॉमिनेटर झिरो असेल तर सॉल्व करा. तर आता सर्वात पहिले चेकआउट कसं करायचं की आपला डिनॉमिनेटर झिरो आहे की नॉन झिरो आहे. तर त्यासाठी सर्वात पहिले तुमच्याकडे लिमिट दिली जाईल. लिमिट किती आहे, जसं एक्स टेन्स टू किती आहे 3. आता एक्स टेन्स टू 3 याचा अर्थ दॅट मीन्स द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3. तर पुट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन किंवा ऑर इन अ क्वेश्चन. डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला ते एक्सची व्हॅल्यू जे बी असेल ते तुम्हाला पुटअप करून पाहायचं आहे. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे 3, ते पुटअप करून पहा. 3 - 3 काय होते 0. आता 3 - 3 0 म्हणजे डिनॉमिनेटर काय आला 0 आला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. मग सॉल्व करू. आपलं छोटा काय बेसिक जो आहे जो आपण नंतर सॉल्व करून घेणार आहोत, छोटा काय बेसिक आहे तो आपण त्याला सॉल्व करू. सॉल्व केल्यानंतर आपण ज्या कंडिशनमध्ये हा जर नॉन झिरो आला तेव्हा आपण लिहू काय, टेकिंग लिमिट. ठीक आहे, लक्षात ठेवायचा. तर हे आहे आपल्याला बेसिक. याला आपण कन्वर्ट करणार बेसिक. तर कंटिन्युटीच्या बेसिक लक्षात ठेवा. कंटिन्युटीच्या बेसिक आहे की आपला डिनॉमिनेटर करायला पाहिजे नॉन झिरो. लक्षात ठेवा डिनॉमिनेटर करायला पाहिजे नॉन झिरो. आता काही जणांचा प्रश्न असा असेल का सर डिनॉमिनेटर प्रेझेंट नसेलच, मग डिनॉमिनेटर आहेच नाही, फक्त क्वेश्चन दिला जसं एक्झाम्पल दिला आहे तुमच्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 2, लिमिट एक्स टेन्स टू 2 x + 4 झाला.
लिमिट एक्स टेन्स टू एक्स प्लस 4 फक्त एवढा दिला आहे. आता इथे डिनॉमिनेटर आहेच नाही, मग जेव्हा डिनॉमिनेटर आहेच नाही तर मग विचार प्रश्न आहे का हा की आपला डिनॉमिनेटर नॉन झिरो पाहिजे म्हणून नाही. जेव्हा डिनॉमिनेटर आहेच नाही तर मग प्रश्नच नाही आला. म्हणजे आपण इथं डायरेक्ट काय घ्यायचा याच्या अर्थ आपण डायरेक्ट काय घेऊन टेकिंग लिमिट. लक्षात ठेवा, कारण डिनॉमिनेटर आहे नाही मग डिनॉमिनेटर चेक करायची जरूरत नाही, मग डायरेक्ट आपण काय घ्यायचं टेकिंग लिमिट. ठीक आहे, लक्षात ठेवायचा. तर हा झाला बेसिक, म्हणजे बेसिक लक्षात ठेवा. कंटिन्युटीचा बेसिक जो आहे तो म्हणजे काय की डिनॉमिनेटर करायला पाहिजे नॉन झिरो, करायला पाहिजे नॉन झिरो. लक्षात ठेवा, नॉन झिरो चेकआउट कसा करायचा, ते लिमिट डिनॉमिनेटरमध्ये पुट करून पाहायचा. पुट केल्यानंतर आन्सर जर झिरो असेल तर सॉल्व करायचा आणि नॉन झिरो असेल तर टेकिंग लिमिट घ्यायचा. आणि जर डिनॉमिनेटर आहेच नाही, डिनॉमिनेटर नसेल तर मग डायरेक्ट काय घ्यायचा टेकिंग लिमिट. ठीक आहे. देन कंडिशन. आता त्याच्यामध्ये आपण जो सेकंड पार्टमध्ये त्याला डिवाइड करतो म्हणजे कंडिशन. कंडिशन काय आहे, कंडिशन म्हणजे आपल्याला सांगायचं आहे, क्वेश्चन राहते की कंटिन्युटी आहे किंवा नाही, म्हणजे कंटिन्युअस आहे किंवा नाही, कंटिन्युअस ऑर डिसकंटिन्युअस. मग कंटिन्युअस ऑर डिसकंटिन्युअस त्यासाठी लक्षात ठेवा आपण कंडिशन म्हणजे काय घेणार आहोत, दिस इज द लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. कंडिशन लक्षात ठेवा, दिस इज द लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय राईट हँड साईड. म्हणजे तुमच्याकडे दोन फंक्शन दिले राहतील, एक फंक्शन एक कॉन्स्टंट दिला राहील, जो आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितला कॉन्स्टंट पण राहू शकते, फंक्शन पण राहू शकते, दोन्ही फंक्शन पण राहू शकते, हे लक्षात ठेवायचं. तर सेम कंडिशन काय आहे, का आपल्याला प्रूफ काय करायचं, लेफ्ट साईड इज इक्वल टू काय आला म्हणजे आपला आन्सर राईट साईड. जर लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड आला म्हणजे आपण म्हणू शकतो का आपला दिस इज द फंक्शन इज कंटिन्युअस. आता कसा, जसं एक्झाम्पल पहा, जर तुमच्याकडे क्वेश्चन आहे, जसा हा क्वेश्चन झाला एफ ऑफ एक्स, दिस इज द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, सपोज आपण हाच घेऊ एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3 अँड सेकंड फंक्शन आहे तुमच्यावाला 6. आता एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3 याची समथिंग इथं दिलं आहे फॉर एक्स इज नॉट इक्वल टू 3 आणि इथं दिलं आहे फॉर एक्स इज इक्वल टू 3. हा क्वेश्चन आहे आपल्याला. क्वेश्चन म्हणताय द फंक्शन इज कंटिन्युअस ऑर डिसकंटिन्युअस. आता फंक्शन कंटिन्युअस ऑर डिसकंटिन्युअस कोणतीही कंडिशन अप्लाय करायला पहिले बेसिक अप्लाय करावं लागेल. मग आपल्याला चेकआउट करा. पहिले प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं मी ना की जो बी क्वेश्चन गिवन दिला ना त्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की इथं फंक्शन कोणता आणि कॉन्स्टंट कोणता. आता इथे दोन क्वेश्चन आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3 आणि इथं एफ ऑफ याच्या खाली इज इक्वल टू म्हणजे याच्यात लेफ्ट साईडला कोण झाला एफ ऑफ एक्स. तर एफ ऑफ एक्स इक्वल टू किती आहे 6. आता चेकआउट करा एफ मध्ये फंक्शन हाय, दिस इज द फंक्शन बिकॉज एफ ऑफ एक्स व्हॅल्यू किती आहे दिलाय का इथं नाही, म्हणजे आपला हा फंक्शन झाला. पण इथं एफ ऑफ एक्स किती आहे 6, पण केव्हा एक्स व्हॅल्यू किती 3. दिस इज 6 इज अ फंक्शन ऑर कॉन्स्टंट, दिस इज द कॉन्स्टंट. म्हणजे हा काय झाला आपला कॉन्स्टंट झाला. म्हणजे आपल्या याचा अर्थ हा झाला आपला कॉन्स्टंट. म्हणजे आपण इथं लिहू शकतो एफ ऑफ एक्स व्हॅल्यू किती आहे 3 द्या, एफ ऑफ 3 इज इक्वल टू किती 6. आता हा एफ ऑफ 3 इज इक्वल टू 6 सपोज दिस द फर्स्ट अँड सेकंड. जर आपण घेतला एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3, डिनॉमिनेटर इज प्रेझेंट, डिनॉमिनेटर प्रेझेंट आहे. मग आपल्याला चेकआउट करावं लागेल की डिनॉमिनेटर आहे म्हणजे आपलं 0, म्हणजे डिनॉमिनेटर हा 0 आहे की नॉन 0 आहे. तर चेकआउट करा एक्स व्हॅल्यू किती आहे आपली 3, तर 3 कारण आपण लिमिट 3 घेणार आहोत, एक्स टेन्स टू 3 घेणार आहोत. तर 3 मायनस 3 0, दिस इज द 0, डिनॉमिनेटर इज 0, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. सॉल्व जर केलं सपोज आपण घेऊ इथं लिमिट एक्स टेन्स टू 3 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 3 एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे आपला एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3. डिनॉमिनेटर चेक केलं तर आपला आन्सर काय आहे, चेक करा एक्स व्हॅल्यू किती 3 मायनस 3 0, जिथं 0 म्हणजे आपल्याला 0 आहे, म्हणजे आपल्याला सॉल्व करावं लागेल. सॉल्व करू मग लिमिट एक्स टेन्स टू 3 एक्स स्क्वेअर मायनस 9. आता एक्स स्क्वेअर मायनस 9 म्हणलं म्हणजे 9 वरले आपण काय लिहू शकतो 3 स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर अपॉन एक्स मायनस 3 असा लिहू शकतो आपण. आता एक्स स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर बिकॉज 3 स्क्वेअर मीन्स काय होते 9 चेंज. लक्षात ठेवा नेक्स्ट स्टेप जेव्हा आपण घेता नेक्स्ट पेपर टूचा एक फायदा काय आहे की आपला नेक्स्ट स्टेप हमेशा प्रिव्हियस स्टेपवर डिपेंड राहणार. आणि जो भी तुम्ही नेक्स्ट स्टेप कराल त्या नेक्स्ट स्टेपचा चेंज जो होत आहे पण तुमच्या प्रिव्हियसमध्ये त्या फरक पडला नाही पाहिजे. जर तुम्ही रिव्हर्स आणले त्यात फरक पडला पाहिजे नाही, जो आहे तो आला पाहिजे. रिव्हर्सिबल जिथं रिव्हर्सिबल आला पाहिजे. लक्षात ठेवा जिथं रिव्हर्सिबल चेंज. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचा. आता एक्स स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, मग हा जिथं कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. मग एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मग काय होते आपल्याला याला पहा लिमिट एक्स टेन्स टू 3 एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर का होतं सर्वांना माहीत आहे एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय, मग एक्स मायनस 3
इंटू एक्स प्लस 3 अपॉन एक्स मायनस 3. एक्स मायनस 3 काय होत आहे कॅन्सल म्हणजे काय राहिला लिमिट एक्स टेन्स टू 3. दिस इज काय बॅलन्स राहिला एक्स प्लस 3 बॅलन्स आहे. आता इथं कुठं डिनॉमिनेटर आहे का नाही. मग जेव्हा डिनॉमिनेटर आहेच नाही म्हणजे आता चेकआउट करायचं जरूरत आहे का झिरो की नॉन झिरो नाही म्हणजे आपण डायरेक्ट काय घेऊन टेकिंग लिमिट. टेकिंग लिमिट म्हणजे आता टेकिंग लिमिट लक्षात ठेवा. टेकिंग लिमिट घेतला म्हणजे जिथं जिथं एक्स आहे त्याची व्हॅल्यू पूर्ण रिप्लेस करून टाका जे व्हॅल्यू दिली आहे त्याच्यानं. तर एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे 3 म्हणजे 3 प्लस 3 किती आला 6. चेक करा लिमिट एक्स टेन्स टू 3 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती आला 6. दिस इज दिस इक्वेशन नंबर 2 सपोज. ठीक आहे. आता नंबर 1 किती आहे 6 आहे. नंबर 2 पण किती आहे 6 आहे. म्हणजे फ्रॉम 1 and 2 राईट साईड सेम तर लेफ्ट साईड काय आहे आपला सेम. देअरफॉर दिस इज द मेन्शन करू शकतो तुम्ही तर फ्रॉम 1 and 2 लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय राईट हँड साईड. मग लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड म्हणजे मग आपला काय पहिला हा काय होता फंक्शन होता आणि हा काय होता कॉन्स्टंट. म्हणजे आपण काय घेऊ इथं लिमिट एक्स टेन्स टू 3 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ किती राहिले तर 3. ठीक आहे. या पद्धतीत लक्षात ठेवा जिथं फंक्शन इज कंटिन्यू इथं मेन्शन करू शकता द एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. द फंक्शन इज कंटिन्युअस. ठीक आहे. या पद्धतीने लक्षात ठेवा तिथं कंटिन्युअसचे दोन आपण पार्टमध्ये डिवाइड करू एक बेसिक आणि एक कंडिशन. बेसिक म्हणजे डिनॉमिनेटर काय पाहिजे नॉन झिरो आणि कंडिशन म्हणजे लक्षात ठेवा लेफ्ट साईड इज इक्वल टू काय राईट साईड. या पद्धतीने हे आपलं थोडं बेसिक आहे. आता याच्यामध्ये काय फॉर्म्युलेज आहे जो फॉर्म्युले आपल्याला यूज होतील आणि जरूरत पण पडणार. ठीक आहे. ते फॉर्म्युले म्हणजे जसं एक्झाम्पल लक्षात ठेवा पहिला फॉर्म्युला आहे आपल्याला पहिला फॉर्म्युला लिमिट एक्स टेन्स टू 0 लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. हे लक्षात ठेवा. एक एक फॉर्म्युला आपण याला डिराईव्ह करू म्हणजे याला समजून घेऊ. तर लिमिट एक्स टेन्स टू 0 लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू किती लिहिता येते आपल्याला 1. म्हणजे जर तुमची कंडिशन हे अशी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण डायरेक्ट आन्सर किती घ्यायचा 1. आता यात थोडं समजून घ्या पहा साइनचा अँगल कोण आहे इथं एक्स आहे. साइनचा अँगल एक्स आहे तर डिवाइडमध्ये कोण आहे एक्स आहे. म्हणजे पहा साइनचा अँगल एक्स आहे तर डिवाइडमध्ये एक्स तेव्हा आन्सर किती आला 1. म्हणजे याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन 5x असेल. साइनचा अँगल कोण राहिला 5x आणि डिनॉमिनेटरमध्ये जरी 5x असेल तरी बी आन्सर किती राहील 1. लक्षात ठेवा. म्हणजे जो अँगल साइनचा राहणार तोच कुठं राहिला पाहिजे डिनॉमिनेटरमध्ये राहिला पाहिजे. साइनचा अँगल 5x आहे तर डिनॉमिनेटरमध्ये किती आहे 5x म्हणजे आन्सर किती आला 1. सपोज अजून तुमच्याकडे आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन 4x असेल तर डिवाइडमध्ये बी काय राहिला पाहिजे 4x म्हणजे आन्सर किती आला आपल्याला 1. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. जर आपल्याला समजा अजून घेऊ आपण लिमिट एक्स टेन्स टू 0 समजून घ्यायसाठी मी समजून घ्यायसाठी नंबर्स ऑफ एक्झाम्पल घेत आहोत. तुम्ही समजूनसाठी फक्त लक्षात ठेवा बाकी लिहिलं नाही लिहिलं ते चालून जाणार. तर लिमिट एक्स टेन्स टू 0 सपोज तुमच्याकडे आहे साइन ऑफ लॉग एक्स. साइन ऑफ लॉग एक्स म्हणजे साइनचा अँगल कोण आहे इथे आपला लॉग एक्स आहे. आता साइनचा अँगल जर लॉग एक्स आहे मग डिवाइडमध्ये बी काय राहिला पाहिजे लॉग एक्सच राहिला पाहिजे. मग डिवाइडमध्ये लॉग एक्स म्हणजे याचा अर्थ आन्सर किती आला 1. तर लक्षात ठेवायचा की आपला जो लिमिट एक्स टेन्स टू 0 आहे साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू किती 1. म्हणजे जो साइनचा अँगल आहे तोच कुठं पाहिजे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे तेव्हा आपण आन्सर किती घ्यायचा 1. याच्यामध्ये अजून एक कंडिशन कोणती की लिमिट एक्स टेन्स टू किती राहिला पाहिजे 0 राहील तेव्हाच आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. म्हणजे जर तुमच्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 2 साइन एक्स अपॉन एक्स आहे तेव्हा आपण हा 1 लिहू शकत नाही. दिस इज द रॉंग. लक्षात ठेवा लिमिट एक्स टेन्स टू साइन एक्स अपॉन एक्स इक्वल टू 1 असा होणार नाही. केव्हा होणार जेव्हा लिमिट एक्स टेन्स टू 0 म्हणजे आपल्याला लिमिट करायला पाहिजे 0 राहिला पाहिजे तेव्हा आन्सर किती घ्यायचा 1. हा इज द फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला सेम. दिस इज द लिमिट एक्स टेन्स टू 0 tan x अपॉन x इज इक्वल टू ऑल्सो 1. लिमिट एक्स टेन्स टू 0 tan x अपॉन x इज इक्वल टू 1 म्हणजे आपल्याकडे जर तुमच्याकडे टॅनचा पण अँगल x जो बी असेल तो जर डिनॉमिनेटरमध्ये असेल तर आन्सर किती घ्यायचा 1. म्हणजे याचा अर्थ काय आला लिमिट एक्स टेन्स टू 0 tan 10x तर अपॉनमध्ये बी काय पाहिजे मग 10x इज इक्वल टू किती होणार 1. सपोज आपल्याकडे आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 tan
ई टू द पॉवर एक्स, सपोज टॅनचा अँगल कोण आहे ई टू द पॉवर एक्स, तर आपण मध्ये बी काय घ्यायचं मग ई टू द पॉवर एक्स, तरी बी आन्सर किती राहणार 1. लक्षात ठेवा, म्हणजे जो साईनचा अँगल किंवा टॅनचा अँगल राहणार तो डिनॉमिनेटरमध्ये जर प्रेझेंट राहिला तर आपण दोघा किती घ्यायचा 1 आन्सर घ्यायचा. 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, थर्ड फॉर्म्युला आपण घेऊ याच्यात. थर्ड फॉर्म्युला आपल्याकडे सपोज दिस द लिमिट एक्स टेन्स टू 0, लिमिट एक्स टेन्स टू 0 ई टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स, ई टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू होते लॉग ई, इज इक्वल टू काय होणार लॉग ई. आणि लक्षात ठेवा, हा पॉईंट लक्षात ठेवा, आता लॉग ईची व्हॅल्यू होते 1, लॉग ई मीन्स किती होते 1 होते, हे लक्षात ठेवा. माझं लिहून ठेवा तुमच्याला की लॉग ई मीन्स किती होणार 1 होणार. ठीक आहे, तर ई टू द पॉवर एक्स मायनस 1, ई टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स. आता पहा ई टू द पॉवरमध्ये कोण आहे एक्स आहे, तर डिवाइडमध्ये बी कोण आहे एक्स आहे, इथं -1 पाहिजे होतं आपल्याला, म्हणजे ई टू द पॉवरचा जो बी एक्सपोनेन्शियल फंक्शन इथं एक्सपोनेन्शियल फंक्शन, तर ई टू द पॉवरमध्ये एक्स आहे म्हणून अपॉन एक्स आहे, तर एक्स इथं पॉवरमध्ये एक्स आहे तर अपॉनमध्ये एक्स आहे, तर आपण काय घ्यायचा लॉग ई, म्हणजे किती आला 1. म्हणजे सपोज आपल्याकडे आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 ई टू द पॉवर 5x मायनस काय पाहिजे 1 पाहिजे, अपॉन किती राहील मग पॉवरमध्ये कोण आहे 5x, अपॉनमध्ये बी किती पाहिजे 5x, तरी बी इक्वल टू किती घेऊ आपण लॉग ई, आणि लॉग ई म्हणजे किती होते 1. सपोज तुमच्याकडे आहे लिमिट एक्स टेन्स टू 0, लिमिट एक्स टेन्स टू 0, सपोज आपल्याकडे आहे ई टू द पॉवर 2, सपोज ई टू द पॉवर 2 मायनस 1 अपॉन 2 आहे, जो पॉवर म्हणजे तोच डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे, हमेशा लक्षात ठेवा आहे, ते इज इक्वल टू काय घ्यायचा मग लॉग 2. ठीक आहे, आता लॉग 2 होणार का, गलत झाली बराबर, हां करायला तर लॉग ई, मग लॉग ई म्हणजे किती होते 1. ठीक आहे, तर हा लक्षात ठेवायचा. म्हणजे अगेन सपोज तुमच्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 ई टू द पॉवर साइन एक्स मायनस 1 आपण मग काय राहणार पॉवरमध्ये जो आहे तो कुठं पाहिजे डिनॉमिनेटरमध्ये, मग अपॉनमध्ये काय राहील साइन एक्स म्हणजेच किती आला लॉग ई, लॉग ई म्हणजेच किती होते 1. आला, हे लक्षात ठेव. 3 फॉर्म्युले झाले आपल्याला. पहिला कोणता साइन एक्स अपॉन एक्स इक्वल टू 1, दुसरा टॅन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1, तिसरा कोणता ई टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग ई, आणि लॉग ई म्हणजे किती होते 1. सेम तसंच सेम फॉर्म्युला आपण घेऊ. 4 सपोज दिस इज द लिमिट x tends to 0, limit x tends to 0 a to the power x minus 1 upon x. a is a constant, तर a to the power x minus 1 upon x is equal to, जसं पहा e to the power x होता, e to the power x होता, तर log e आला, म्हणजे लॉगचा अँगल e आला, कारण इथे आहे, इथं कोण आहे a, म्हणजे इथं काय होणार मग आता log a. लॉग ए म्हणजे काय होत नाही जिथं कॉन्स्टंट, लक्षात ठेवा हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तसं लॉग ए पण कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे, सपोज अगेन आहे आपल्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन मध्ये काय राहील एक्स, मग इथं काय होणार आता लॉग 2. सपोज अगेन आहे आपल्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 5 टू द पॉवर साइन एक्स मायनस 1, मग अपॉनमध्ये काय पाहिजे साइन एक्स, तर अपॉन साइन एक्स इज इक्वल टू किती होणार मग हा लॉग 5. ठीक आहे, झाले 4 फॉर्म्युला. पहिला कोणता साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1, दुसरा टॅन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1, तिसरा ई टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग ई, अँड लॉग ईची व्हॅल्यू किती आहे 1. नंतर आहे चौथा फॉर्म्युला आहे आपल्याकडे ए टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू किती लॉग ए. ठीक आहे, मग तो ए हा एच्या जागी आपण कोणताही कॉन्स्टंट लिहू शकतो, लक्षात ठेवायचा. देन 5th नंबर, तर नेक्स्ट फॉर्म्युला होता आपल्याला लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स टू द पॉवर 1 अपॉन एक्स. म्हणजे आपल्याकडे जो लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स आहे, तर एक्सचा रेसिप्रोकल किती होते 1 अपॉन एक्स. जर या फॉर्ममध्ये जर असेल तर आपण इथे लिहायचा ई, लक्षात ठेवा. जर सपोज जो आपल्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस 2x टू द पॉवर किती राहणार 1 अपॉन 2x, तरी पण याचा आन्सर किती घ्यायचा ई. ठीक आहे, म्हणजे जो क्वेश्चनमध्ये करा ना इथं लक्षात ठेवा 1 तर पाहिजे आपल्याला, 1 राहिला पाहिजे, मधात प्लस पाहिजे, इथं काय आहे
इथं जो बी फंक्शन आहे 2x आहे 3x आहे 4x आहे त्या जागी काय त्याच्या रेसिप्रोकल काय राहायला पाहिजे पॉवरमध्ये राहायला पाहिजे 1/2x म्हणून 1/2x त्याच्या काय घ्यायचा e घ्यायचा ठीक आहे त्या लक्षात ठेवा. अँड देन 6 फॉर्म्युला अँड लास्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे लिमिट x टेन्स टू 0 लिमिट x टेन्स टू 0 आपला फॉर्म्युला तोच आहे फक्त त्याला अटॅच काय घ्यायचं आहे आपल्याला लॉग करायचं आहे लॉग 1 + x टू द पॉवर 1/x ठीक आहे. तर एक्सचा रेसिप्रो किती होते 1/x म्हणजे किती होते लॉग e अँड लॉग e चलो किती होते आपला 1 ठीक आहे. बस लक्षात ठेवा लॉग अटॅच झाला लॉग e घ्यायचा लॉग e म्हणजे किती होते 1. तर या पद्धतीने आपल्याकडे फॉर्म्युलेज आहे या पद्धतीने आपल्याला 6 फॉर्म्युला आहे जो आपण केला. त्यामध्ये पहिला फॉर्म्युला कोणता आहे sin x/x = 1 दूसरा tan x/x = 1 तीसरा e to the power x -1/x = 1 log e and log e means किती होते 1. नंतर आहे आपला फॉर्म्युला a to the power x -1/x = log a. नंतर आहे आपल्याकडे 1 लिमिट x टेन्स टू 0 ते सेम राहणार 1 + x to the power 1/x = e आणि लॉग अटॅच असेल तर log e ठीक आहे. लॉग एच किती आहे 1. आता या 6 फॉर्म्युलामध्ये काय आहे कॉमन त्या लिमिट x टेन्स टू किती राहायला पाहिजे 0 राहायला पाहिजे लक्षात ठेवा. 6 फॉर्म्युला आपण जे घेतलं आहे त्यामध्ये लिमिट x टेन्स टू काय राहायला पाहिजे 0 राहायला पाहिजे. जर लिमिट x टेन्स टू 0 राहिला म्हणजे आपण म्हणू शकतो की हा फॉर्म्युला आपण तिथं अप्लाय करू शकतो ठीक आहे. त्या पद्धतीने झालं आपल्याला हे कंटिन्युटीचे फॉर्म्युले. तर उद्यापासून आपण याला क्वेश्चन स्टार्ट करू ठीक आहे.